बरंच जरांगे पाटील नेमकी काय प्रतिक्रिया देत आहेत ते जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी रवी जयस्वाल यांच्यासोबत जरांगे पाटील सध्या उपस्थित आहेत. थेट जाऊयात रवी यांच्याकडे. रवी, दादा, आता वाल्मिक कराड जे आहे ते त्यांची सुनावणी जी आहे ती केज मधून आता बीड कोर्टामध्ये सुनावणी जी आहे ती सुरू होते. याच्याकडे तुम्ही कसं बघता आता? त्याला 302 मध्ये आणि मोक्यामध्ये घेणं आवश्यक होतं. आता फक्त मुख्यमंत्री साहेबांनी एक करणं खूप गरजेचं आहे की खंडणीतले आणि खुनातले आरोपी हे एकच आहे, ज्याचे अंडर ट्रायल चालायला पाहिजे. आणि खुनातल्या आणि मोक्यातल्या आरोपींना आणि खंडणीमधल्या आरोपी विशेष करून त्यांना साथ देणारे जे 6 आरोपी, हे सगळ्याचे सगळे 6 आरोपी करणं गरजेचं. कुणी घेऊन पळा, कुणी पैसा पुरवला, कुणी त्यांना गाड्या पुरवल्या. संतोष भैयाची क्रूर यांनी केली. सुखी संसार चालला होता त्या लेकराचा. आज त्याच्या संसाराची, संतोष भाईच्या संसाराची आनंदाची रांगोळी केली. आज त्या माऊलींच्या डोळ्यात नुसतं पाणी. न्याय मिळणं गरजेचं आहे, म्हणून सुटता कामा. असं व्हायला नको की तुम्ही मोक्यात घेतलं, 302 मध्ये घेतलं आणि तपास केला आणि चार्जशीट मध्ये काय गोष्टी हेराफार केली. असं व्हायला अजिबात नको. कारण खून झाल्याच्या नंतरही फोन कॉल झालेले आहेतच 100%. खंडणीवाल्याला फोन केलेत का? ज्यांनी खंडणी मागायला लावलं त्याला? खंडणीतल्या आरोपींनी कुणाला फोन केले? कारण खंडणी मागायच्या अगोदर 5-6 दिवस आणि त्यानंतर आरोपी अटक होईपर्यंत म्हणजे 15-20 दिवस हे सगळे शिडिआर करणं गरजेचं, कारण त्यांनी मोबाईल फेकून दिले असं म्हणतात. तर मग आता जर हे पुरावेच नष्ट करणार असले तर यांची नार्को टेस्ट सुद्धा होणं खूप गरजेचं. म्हणून यातला सुटता कामा हे मात्र मुख्यमंत्री साहेबांना समजून घ्यावं. कारण ही खूप मोठी टोळी आंदोलन करते, ती पण आरोपीच्या बाजूने. म्हणजे आज बघा, एका मंत्र्याला त्या आरोपीचे साठी आंदोलन करतात लोक, एक मंत्री त्या आरोपीच्या कुटुंबाला जाऊन भेटतो. पण किती नीचपणाचा कळस असावा की संतोष भाईच्या कुटुंबाकडे यांना डुंकून सुद्धा बघता आलं नाही. म्हणजे हे किती आनंद घेत होते संतोष भाईच्या क्रूर हत्येचा, यावरून सिद्ध होतंय. असा संशय येतोय आता की याच्यात धनंजय मुंडेचा तर हात नाहीये ना, कारण या खुनात त्याचा पण हात असायलाच पाहिजे, अशी शंका आणि शक्यता असायला पाहिजे. कारण ही माया कोणासाठी जमिली त्यांनी? इतकी माया एका नोकराकडे असते का? ते सरमाडका कोण आहे? तो याच्यात खंडणीत अटक झालेले कोण आहे आरोपी? सरमाडका काय ते? हा, ते सरमाडाची एवढी असते का संपत्ती? बहुतेक पडद्याच्या पाठीमागे याला ठेवलंय. पडद्याच्या पाठीमाग मी आहे तुझ्या पाठीशी, तू कर नाच, माझ्या उदाशात लुटेव, चोऱ्या कर, डाके टाक, खंडाने माग, खुन कर, तू प्लॉट हडपिओ, जमिनी हडपिओ, मी आहे तुझ्या पाठीशी. कारण हे कधी फोकसला दिसलं नाही हो. हे कधी पिक्चर मध्ये नाही, कधी मोठाले पक्षाचे इव्हेंट आहेत त्याच्यात दिसलं नाही, हे कुठंच नव्हतं. ही एकाएकी याची एवढी एवढी माया कशी? बहुतेक याची ही धनंजय मुंडेचीच माया असायला पाहिजे. सगळी याला गोळा करायला लावली, सत्तेचा गैरवापर केला आणि ही माया त्याची नसून ही सगळी याची असली पाहिजे. आतापर्यंत अँटी करप्शनच्या रेड कस काय पडल्या त्याच्याकडं? इन्कम टॅक्स वाल्याच्या रेड कस काय पडल्या? सीआयडी कुठं आहे? कस काय त्याला आतापर्यंत या फेऱ्यात घेतलं नाही? हे बहुतेक सगळी संपत्ती त्याची. याला एवढी संपत्ती करायची काय? ते भाकर लागणार त्याला खायला कसार माडाला. वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ आता परळी बंदची हाक देण्यात आली आहे. टोळी दादा ती ते जात नाही, कोणी वंजाऱ्याला बोलत नाही. ती समाज चांगला आहे, त्यांच्यात काही लोक सुद्धा खूप चांगले आहेत. त्या धनंजय मुंड्याच्या टोळीनं त्यांचा सगळा समाजाची पद घातली. मान खाली घालून चालायला लागतं ह्या टोळीमुळे. ही लाभार्थी टोळी, चोट्टे चट्टे हे पैसे घेणारे, इकडे काय योजना काय, काय तमुक काय, त्या हार्वेस्टरवाल्याचे पैसे काय, काही काय, हे खाणारी टोळी. यांना वाटतं आता ते गुतलं म्हणलं आपणच 6 रुपये होणार आहे, त्यापेक्षा बॉम्बला, मग बॉम्बला देत. ही टोळी धनंजय मुंडेची, जी की त्यांच्या समाजाला बदनाम करायला निघाली, या राज्याला कलंकित करायला निघाली. म्हणून फडणवीस साहेबांनी खंडणीतले आणि खुनातले आरोपी एकच आहेत, त्याचा एकही सुटता कामा नाही. यांची अंडर ट्रायलच झाली पाहिजे. परळीत आंदोलन सुरू एका कोपऱ्यात लाभार्थी टोळीचं, गुंड टोळीचं दहशत माजवली, जातीवाद करायला लागलेत, ते जाती तेढ निर्माण करायला लागलेत. ही टोळी ही सगळी त्याच्यामध्ये घ्या आणि अंडर ट्रायल चालवा. कोणालाही सोडू नका. त्या परळीतल्या कोपऱ्याच्या आंदोलनामुळे जर काही अप्रतपर केली, जर सोडायचा काही प्रयत्न केला, यांच्यापेक्षा 10 पट आंदोलन आम्ही सुरू करणार आहे. काय मी काय बोललो त्यांना?
16-17 दिवस होते, मला वाटतं 26वा दिवस होता. हे धनंजय मुंडेचं नाव घेतलं का? धनंजय देशमुखांना तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन धमक्या देता? त्याला सांगितलं होतं त्याच वेळेस तो आहे टोळीला आवरे हो, त्याने आवरलं नाही. माझा काय समज? मी संतोष भाईला न्याय नाही मागायचा? माझ्या फोटोला चपला मारता का तुम्ही? गरीबाच्या लेकराला न्याय नाही मागायचा आम्ही संतोष देशमुखांच्या? मला का आवडलं त्यांनी त्याच्यात? तुमच्या जातीला कधी बोललो का? आणि ही प्रथा का पाडायला धनंजय मुंडे? आरोपीचे पाठिंबा द्यायची? आता उद्या प्रत्येक जातीत मारामाऱ्या होत्यात, खुन होते. मग आता लोक मोर्चा काढणार इथून पुढे. आरोपीच्या बाजूनी गुंड सगळ्या जातीत आहेत. कधी आमच्या जातीचे लोक गुंडाच्या बाजूने नाही उठले. कारण तो कुरुकर्म आहे, नराधम, त्याला शिक्षा झाली पाहिजे या मताचे मराठी आहेत. आणि तुम्ही पाठिंबा देता. मग आता इथून पुढे काही केलं, भांडण झालं की निघाले लोक मोर्चे घेऊन आरोपीच्या बाजून. किरूड पाडतो तो पाप झाकायला. वंजारी समाजाला कशाला मध्ये ओढतोय? चांगला समाज पाप तू करणार. ओबीसीला आवडी तू. ओबीसीत काय संबंध याच्यात काय संबंध? तुझं पाप तू करणार. जात मोकळे का तुला वाचवायला? ओबीसी मोकळे आहेत का? पाप तू करणार आणि पांघरून ओबीसीचा घेतो. तुला म्हणलं होतं नादी लागू नको, ते टोळी थांबेव. आता याच्यावर शंका यायला लागली. जे लोक आरोपी आहेत त्यांच्या पाठिंब्याला आंदोलन होत आहे आणि हो धनंजय मुंडे त्यांना भेटायला जातो म्हणून मला माहिती मिळाली. मग आता याच्यावर संशय यायला लागला आम्हाला. याचा सुद्धा खुनात हात असायला पाहिजे. हा खूप मोठा आरोप जो आहे तो तुम्ही करताय. मग आकाच्या आकावर कारवाई कधी केली जाणार? ते आता सगळं होणारच ना. मी सांगितलंच ना, मुख्यमंत्र्यांनाही जाहीरपणे सांगतो, तुम्हाला एक माणूस राज्य चालवत नाहीये. तो राज्याला डाग लावायला निघालाय, कलंक लावायला निघाला. एक चालवत नाहीये. खून करणाऱ्यांनी फोन कोणाला केले याचा शोधच लागला पाहिजे. ते चार्जशीट मध्ये आलं पाहिजे. खंडणीवाल्यांनी कोणाला फोन केले हे सुद्धा चार्जशीट मध्ये आता आलं पाहिजे. तपास आता वेगानं पुढे गेला पाहिजे. कारण खंडणी मागणाऱ्यानं 100% एखाद्या मंत्र्याला फोन केला असणार आहे किंवा त्याने माणूस पाठविला असणार आहे. अटक व्हायच्या अगोदरपर्यंत, म्हणजे ते काय 16-17 दिवस होते, यात 100% फोन करणाऱ्याचे खंडणीवाल्याचे फोन झाले. यात काही खोटं नाही. आणि मंत्र्याला सुद्धा यांनी फोन केले असतील. का शक्यता येणे असू नये आम्हाला? का संशय असू नये? का धनंजय मुंडेचं नावाचं संशय येऊ नये आम्हाला? तुझं तिथं जाऊन भेटतो. इकडं आज सोन्याचा संसार होता त्या बिचाऱ्या संतोष देशमुखांचा. आनंदी सुखी संसार चालला होता, मोडून टाकला, उद्ध्वस्त करून टाकले, राख रांगोळी केली त्यांची. आणि तुम्ही न्यायालयाच्या पटलावर आले, न्याय मंदिराच्या पटलावर आले की ज्यावेळेस मारहाण करत होते, खून झाला, त्यावेळेस तो व्हिडिओ कॉल जो पाहिला होता तो आनंद व्यक्त करत होती इकडं. म्हणजे तुम्ही लोकांच्या लेकराला मारून टाकून क्रूर हत्या करून त्या तोंडात मुकना आणि आनंद घेता काय रे? आणि जातीचं पांघरून घेताय आता. आणि तुम्ही तरी लोक कसं काय जातीचं पाठिंबा करू पाठीशी आरोपीच्या राहू शकता? अरे त्यांचे सुशिक्षित पोरं सुद्धा काही पण लिहितात आणि अंदाजे बोलत आहेत. पाठराखण करताय काय? ही प्रथा चांगली नाही. ते धनंजय मुंडेने प्रथा पाडली म्हणून आम्हाला त्याच्यावर आता संशय यायला लागला. 25 तारखेला आमचं आमरण उपोषण आहे. त्याच्यानंतर याचा परळीपासून मुंबईपर्यंत सगळं काढतो. नादी लागला तो आता संतोष भैयाचा सुखी संसार मोडून टाकला आणि आरोपीच्या बाजूला उभा राहत आहे काय? त्या परभणीच्या मॅटरला सुद्धा न्याय मिळत नाही. आम्ही नाही थांबत आता. आपण जर बघितलं तर बीड जी कार्यकारिणी आहे अजित पवार गटाची ती पूर्ण जी आहे ती बरखास्त करण्यात आली. नाही ते त्यांचा पक्षाचं बरखास्त करत नदीत नेऊन टाका. आम्हाला काय करायचं? इथं आमचं आक्रोश आहे. संतोष भैयाच्या बायकोने कसं जगायचं? तर आपण बघितलं तर जरांगे पाटील यांनी एक मोठा आरोप जो आहे तो या ठिकाणी केलेला आहे की धनंजय मुंडे जे आहे ती यांची चौकशी जी आहे ती ह्या प्रकरणामध्ये करण्यात यावी आणि त्यांचा सुद्धा हात या प्रकरणामध्ये असू शकतो असा आरोप जो आहे तो जरांगे पाटील यांनी केलेला आहे. बरं, धन्यवाद या संपूर्ण आढाव्यासाठी. आणि आता बातमीपत्रामध्ये